हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचे नाव आहे रहस्य. एप्रिलचा महिना जणू मुलांसाठी तारेवरची कसरत म्हणावी, कारण त्यापैकी एक उदाहरण आमच्या घरीच असतो. मार्चपर्यंत आमचे साहेब खेळत राहणार आणि त्यानंतर आमच्या सर्वांची झोपमोड करून नुसती रात्र जागवणारा म्हणजे तो असं दाखवणार की फक्त ह्या जगात तोच जणू अभ्यास करतो. ते कसं? अरे किशोर, झोप रे. तुझ्या पप्पांना उद्या कामावर जायचं आहे. त्यांना झोपू दे, तू दिवे घालव बघू. एवढं आम्ही बोललो की त्याचं रागवणं स्वाभाविक. पण तो रागवतच नाही तर दिवे बंद करून काळोखात अभ्यास करायला बसतो. त्यामुळे मी त्याला काहीच बोलत नाही. कारण त्याला आधीपासून अभ्यास कर म्हणून सांगितले तरी त्याला काहीच फरक पडत नाही व साहेबांचा राग हा नेहमी त्यांच्या नाकावरच टिपलेला असतो. रात्र जागून व दिवस उलटून त्याची परीक्षा अखेर संपली. मग आता काय? वेळ आली ती मजा करण्याची व त्याचबरोबर संपूर्ण घर डोक्यावर घेण्याची. त्याचा असा अर्थ, आई बाबा चला ना कुठे तरी जाऊया. मग मला तुम्ही फिरायला घेऊन चला. जर तुम्ही असं केलं नाही तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही आणि पुढच्या वर्षीपासून मी शाळेतसुद्धा जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याला कितीही मी समजून सांगितलं तरी पण ह्यांच्या कामावर सुद्धा खूप लक्ष द्यावे लागते. त्याचा वाढणारा फुगवा हा मी दिवसेंदिवस बघत होते, पण त्यावर काही भाष्य करणं मला काही जमलं नाही. जर मी काही बोलले असते तर त्याचे बोलणे हे पुन्हा त्याच प्रकारे सुरू झाले असते. त्यामुळे त्या स्थितीत मला मौन बाळगणे हे त्यातल्या त्यात सोयीस्कर वाटले. पण अचानक हा होईना त्याचे मित्र माझ्याजवळ आले व त्यांनी माझी सगळी चिंता दूर केली. ते असं की, काकी, आम्ही सगळे मित्र मिळून जयेशच्या गावी जाणार आहोत. किशोरला आम्ही त्याबद्दल विचारलं आहे व तोही येण्यास आतुर आहे. तर आम्ही त्याला घेऊन जाऊ का? हे सर्व ऐकताच जणू माझ्या डोक्यावर असणारे सर्व ओझे हलके झाल्यासारखे वाटले. पण त्यातल्या त्यात एक चिंतासुद्धा मला सतावत होती. ती म्हणजे किशोरला एकटं पाठवण्याची. पण किशोरची तयारी पूर्ण झाली होती, त्यामुळे त्याला मी काहीच बोलू शकत नव्हते. पण त्या व्यतिरिक्त तो फिरण्यासाठी जात आहे ना, त्यात मला आनंद होता. पहाटे तो जयेशच्या गावी जाण्यास निघाला व त्याला होणारा आनंद मला पुरेपूर दिसत होता. पण त्याच्या जाण्याने हे घर अगदी शांत व ओघळणाऱ्या झऱ्याचा आवाज येईल इतके शांत होते. पण असो, त्याची इच्छा पूर्ण झाली ह्यातच मला आनंद. पूर्ण दिवसभरात तो माझ्याशी दूरध्वनीमार्फत संपर्क करायचा व कधी मला वेळ भेटला तर मी त्याच्याशी बोलायचे. आठवडाभर हे सर्व सुरळीत चालू होतं. पण का होईना कधीतरी मनात एक वेगळीच भीती उमजत होती व नेहमी रुकरुक लागून बसायची व काळजीसुद्धा वाटायची. पण कोण जाणे, मागील आठवड्यापासून त्याचा एकही कॉल आलेला नाही व मी त्याला केला तरी त्याचा फोन लागत नव्हता. काही दिवसांपासून मनात जी रुकरुक चालू होती ती तर नाही ना, असे अनेक प्रश्न त्यावेळी मला पडत होते. त्याच्या मित्रांचेही फोन त्यावेळी लागत नव्हते. मनात फक्त एकच विचार चालू होते, नक्की हे सर्व गेले कुठे असतील? मीच नव्हे तर आम्ही सर्व, मी व त्यांच्या मित्राचे आई वडील विचलित व चिंताअभावी गेलो होतो. 2-3 दिवसांच्या आतुरतेनंतर मला किशोरच्या मित्राचा फोन आला व तो म्हणाला की आम्ही उद्या सर्वजण येत आहोत. तुम्ही कोणीही काळजी करू नका. आम्ही आल्यावर सर्व काही सांगतो. पण काकी, तुम्हाला एक सांगायचं होतं की किशोर. इतक्यात फोन बंद झाला. मी त्याला काही विचारण्याच्या आतच दुसऱ्या बाजूने येणारा आवाज हा बंद झाला. मी पुन्हा त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सर्व अयशस्वी ठरले. काळजीपोटी जणू माझी झोपच संपली होती, कारण शेवटी त्याला किशोरबद्दल काय सांगायचे होते ते मला कळू शकले नव्हते. एका आईला वाटणाऱ्या आपल्या मुलाची काळजी जणू आज मला जगू देत नव्हती. तो संपूर्ण दिवस जणू माझ्यासाठी काळाचा आघात.
म्हणाले तर त्यात काही खोटं ठरणार नाही. रात्रभर हा आमचा जीव नुसता वर खाली होत होता. अन्नाचा एक घास देखील गळ्याखाली उतरत नव्हता. किशोरला पाहण्याची इच्छा शिगेला पोहोचली होती. किशोरला कधीही मी माझ्या डोळ्यांनी पाहते असं वाटत होतं व अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी तो आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती वाटत होती. माझ्याशी एक शब्दही न बोलता तो जाऊन स्वतःच्या खोलीत गेला. तो येतो की नाही ह्या बाबतीत मी आधीच संभ्रमात होते व तो आल्यावर सुद्धा त्याने आपली ओळखही नाही दाखवली. आता मी ह्या बाबतीत त्याला कसं समजू असा प्रश्न माझ्या मनात खळबळत होता. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी काय घडलं व त्यामागची नेमकी कारण कोणती हे शोधून काढणं माझ्यासाठी एक आव्हानच होतं. त्याच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीचा एक आठवडा आम्ही सर्व मज्जा मस्ती करत होतो व किशोरही आमच्यासोबत होता व तोही आनंदी होता. त्या काळात आम्हाला त्याच्यात कोणताही फरक जाणवला नाही. पण का होईना काही दिवसाअगोदर तो अचानक एकदम विचित्रपणे वागायला लागला होता. कोणाशी कधी बोलायचा नाही. स्वतःच्या धुंदीत तो नेहमी मला दिसत असायचा. आम्ही सर्वांनी विचारलं तरी तो घाबरून त्याला रडू यायचं. आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्याच आपण आपल्या घरी जाऊ. पण त्याच वेळी गावी अचानक बदललेल्या वातावरणामुळे आम्हाला तिकडे काही दिवस थांबावे लागले व तुम्हा सर्वांना सांगण्यात इतक्यात तिथे नेटवर्कची अडचण येत होती. त्यामुळे तुम्हा कोणालाही आमचा संपर्क होत नव्हता व जेव्हा गावी वातावरण सुधारले तेव्हा आम्ही तिथून निघालो. त्यामुळे किशोरला नक्की काय झालं ते आम्हाला सुद्धा माहीत नाही असे किशोरच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं. नक्की त्याच्यासोबत काय घडलं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आमच्याशी हसत खेळत राहणारा मुलगा आज काहीच बोलत नाही आहे. स्वतःमध्येच तो गुंतलेला आहे. नक्की करावे तरी काय? विहरणारे हे क्षण व त्यामुळे आमच्यात निर्माण होणारा दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेले 2-3 दिवस आम्ही त्याला सतत विचारण्याचा प्रयत्न करतोय व त्यास तो काहीच उत्तर देत नाही आहे. आम्ही त्याला प्रथमतः एका विशेषज्ञाकडे घेऊन गेलो व त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक काम करा. किशोर ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी त्याला पुन्हा घेऊन जा व तुम्हाला किशोरमध्ये काही मानसिक बदल जाणवले तर मला नक्की कळवा. आम्हाला वाटणाऱ्या अस्वस्थ भूमिकेमुळे आम्ही क्षणांचाही विलंब न करता किशोरला त्या गावी घेऊन गेलो व तिथे असणाऱ्या प्रत्येक ठिकाणाजवळ आम्ही त्याला घेऊन गेलो. पण त्याला काहीच फरक पडला नव्हता. पण आम्ही जेव्हा एका रस्त्यावरून येत होतो तिथे कसे जणू अचानक किशोरला रडू कोसळले व तो एकदम घामाघूम झाला. आम्ही त्याला विचारलं, किशोर काय होतंय तुला? कोणी घाबरवतंय का तुला? असं असेल तर सांग बरं आम्हाला. पण आम्ही काही दुसरे विचारू तेवढ्यातच तो धावत तिथून निघून गेला. त्या कालावधीत आमच्या दोघांच्याही लक्षात आले की नक्की ह्या ठिकाणी काहीतरी त्याच्यासोबत घडून गेले आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे घराजवळ असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाऊन विचारलं पण हाती काहीच आले नाही. कारण आम्ही ज्या ठिकाणचा उल्लेख त्यांच्याकडे केला ते ऐकून जणू त्यांनी सुद्धा अबोला धरला व आम्हालाही तिथे न जाण्यास सांगितले. गावातील जवळजवळ सर्व शेजाऱ्यांकडे आम्ही विचारपूस केली व हाती कोणतेही निष्पन्न आले नाही. आम्ही जेव्हा निराशेच्या भावनेने पुन्हा घरी येत होतो तेव्हा ते ठिकाणालगतच आम्हाला एक झोपडी दिसली. मी ह्यांना बोलले की आपण एवढी घरं बघितली त्यात अजून एक बघू व आपल्या मनात निर्माण होणाऱ्या शंकेचे निरासरण करू. आम्ही त्या ठिकाणी गेलो व त्या ठिकाणी एक दाम्पत्य राहत होते. ते वरिष्ठ व वृद्ध होते. त्यांना जेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टीबद्दल सांगितलं तेव्हा का जणू त्या दोघांनीही अचानक रडू आलं. जेव्हा त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने जे काही पाहिलं ते आमच्याशी जोडून आहे. त्यात तो काही खोटं बोलला नाही. मी एका क्षणाचाही विलंब न करता किशोरला त्यांच्याकडे घेऊन आले व त्यांनी किशोरला विचारले असता त्याच्या बोलण्याने कोणी दुसरंच बोलतोय असं वाटलं व आम्ही त्याचे आई बाबा असून तो त्यांना आई बाबा म्हणून उच्चारत असे. आम्ही दोघे ह्या सर्व गोष्टी पाहून थक्क व आश्चर्यचकित झालो.
किशोर एका मोठ्या मुलाप्रमाणे त्यांच्याशी बोलत होता. एक शाळेत जाणारा मुलगा अचानक एका मोठ्या माणसाप्रमाणे बोलतोय हे पाहून आम्ही काही क्षण सुन्न झालो. जेव्हा त्या दाम्पत्याने ह्या होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कोडी आमच्यासमोर मांडली तेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टीबद्दल समजलो. त्यांच्या म्हणण्यानुसार किशोरच्या आवाजात जो कोणी बोलत आहे तो माझा एकुलता एक मुलगा विजय आहे. नोकरीनिमित्त शहरात वास्तव्य करणारा माझा मुलगा काही वर्षापूर्वी ह्या गावी आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आला. त्याने जेव्हा घरात पाऊल ठेवले तेवढ्यातच मला वाटले की हा कोणत्या तरी अडचणीमध्ये अडकला आहे. त्याचं बोलणं, त्याचं वागणं व घरी आल्यावर त्याच्या मनात असलेली भीती ह्या सर्व बघूनच मला संशय आला होता. मी काही दिवस त्याला काही विचारले नाही, पण एक दिवस तो स्वतःहून माझ्याजवळ आला आणि बोलला, आई गं, मी पुन्हा त्या शहरात नाही जाणार. मला खूप भीती वाटत आहे. ती लोक मला नाही सोडणार. माझा जीव घेतील ती लोक. नको मला पाठवू शहरात आई, असा जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण म्हणत होता की मी हवं असेल तर इथे राहीन व बाबांसोबत शेती करेन व तुमच्या दोघांचा सांभाळ करीन. फक्त तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करू नकोस. मी त्याला कधीही अशा मनस्थितीत बघितले नाही व हे सर्व ऐकून मला एकदम धक्काच बसला. कधी एकदा तो शहरात जाईन म्हणून आमच्याशी भांडायचा व जेव्हा त्याला आम्ही पाठवलं तेव्हा हे असं. पण 2-3 दिवसानंतर का होईना तो अचानक पहाटे घरातून न सांगता निघून गेला. आमचा असा भास झाला की तो पुन्हा शहरात गेला असावा. पण तो कधीही न सांगता असा कधी गेला नाही. नक्की आम्ही तरी काय समजावे ह्याचा विचार पण त्याने केला नाही. आम्ही सैरभर प्रमाणे त्याला सगळीकडे शोधत आहे. त्याला संपर्कसुद्धा करत आहे, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही आहे. त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या मित्राला सुद्धा विचारलं, पण त्याच्याविषयी कोणतीच माहिती मला मिळाली नाही. आमच्या प्रतीक्षेचा बांध जणू संपत होता. दिवसांवर दिवस उलटून गेले व पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. आम्ही आमचं सर्वस्व हरून बसलो अशी भावना आमच्या मनात येत होती, कारण त्याच्याशिवाय आमचं कोणीही नव्हतं. आम्ही जगावं तर कोणाच्या भरोशावर व आम्हाला धीर द्यायचा तरी कोणी, असे व अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या दोघांच्या मनात पडत होते. तर काही दिवसांनी गावकऱ्यांनी त्या रस्त्यालगत असणाऱ्या झाडावर विजयने स्वतःला गळफास घातलेला बघितला व त्यांनी आम्हाला लगेच ह्या गोष्टीबद्दल लगेच सांगितलं व आम्ही काही क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचलो व ते दृश्य बघता क्षणी मी खाली कोसळले व जेमतेम 2 तासानंतर मला जाग आली. त्यावेळी किशोर माझ्या जवळच तो मृतावस्थेत झोपला होता. मी माझ्या जीवाच्या आकांताने ओरडत होते व काही क्षणी त्याचे अंत्यसंस्कार सुद्धा पार पडले. ह्या सर्व घटनेबद्दल आमच्या येथील स्थानिक पोलिसांनी ह्या गोष्टीची चौकशी केली असता त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले व ही हत्या 2-3 दिवसापूर्वीच केल्याचे समजले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांच्या असेच लक्षात आले की त्याच्यासोबतच काम करणाऱ्या व्यक्तींनी चोराच्या आरोपाखाली कोणतीही विचारपूस न करता त्याची हत्या केली ह्याची कबुली त्यांनी दिली व आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. सुरुवातीचे काही महिने आम्हाला असंच वाटायचं की तो व्यवसायानिमित्त बाहेर गेलाय, पण त्यालगतच काही महिन्यांनी आम्ही आमची समजूत काढली. ह्या सर्व गोष्टी आमच्यासोबत होऊन गेल्या व ह्या घटनेस कमीत कमी 2 वर्ष पूर्ण झाले. अचानक तुमच्या मुलासोबत ह्या सर्व गोष्टी होणं अगदी आम्हालाही आश्चर्यजनक आहे. आम्हाला व त्यांना सुद्धा ह्या बाबतीत काहीच माहीत नव्हते. आम्ही क्षणाचाही विलंब न करता लगेच शहराकडे रवाना झालो व किशोरच्या डॉक्टरांना जाऊन भेटलो व त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. हे ऐकून ते म्हणाले की ह्या सर्व गोष्टी निव्वळ संयोग असावा. किशोरचे त्या ठिकाणी जाणे किंवा विजयच्या त्या ठिकाणी खून होणे हा त्यातला त्यात संयोग असावा. आमच्या वैद्यकीय अभ्यासात आम्ही देवधर्म मानतो, पण अंधश्रद्धा आम्ही कदापि मानत नाही. त्याला कोणती भूतबाधा झाली असावी त्यामुळे तो असा वागत आहे त्यात आम्ही मानू शकत नाही. जर एक व्यक्ती दुहेरी भूमिका करत असेल तर त्यास मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात व त्याचे उपचार आम्ही करतो. ह्या सर्व गोष्टी हे सांगत असताना मला एक गोष्ट आठवली व मी त्यांना सांगितले.
डॉक्टर, मला एक बोलायचं होतं की त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर किशोरचे वागणे हे पूर्वीप्रमाणे होऊ लागले व त्यास कोणताही त्रास होत नाही आहे असे मला जाणवत आहे. व त्याला मी विचारले की ह्याआधीच तुला काही आठवते का? तर तो बोलला, नाही आई, मी मित्रांसोबत गावी गेलो होतो ना व त्यानंतर मी घरी आलो, बस. अजून काही झालं होतं का आई? असा विपरीत प्रश्न त्याने मलाच विचारला. मी बोललेले वाक्य ऐकून डॉक्टर अगदी संभ्रमात व चकित झाले व त्यांचाही ह्या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण त्यांनाही त्या गोष्टी ऐकून आनंद झाला. पण त्यांच्याही मनात त्या घटनेसंदर्भात एक गूढ रहस्य अजूनही येत असावे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण एका आईच्या भावनेने त्या घटनेबद्दल बोलावे तर ते एक आई मुलाबद्दल प्रेम असावे. मुलाच्या बाबतीत जीवघेणा प्रसंग होणे व त्याला भेटण्यासाठी आईची होणारी धावपळ व अचानक मुलाचे आपणास सोडून जाणे हे सर्व विचित्र प्रसंग कोणत्याच आई व मुलाबाबतीत होऊ नये असे मला वाटतं. विजयची देखील एक इच्छा होती की स्वतःच्या आईला भेटावं व तिच्या कुशीत झोपावं, पण काही कारणास्तव हे शक्य होऊ शकले नाही. ह्याचीच मला खंत वाटते. पण माझ्या मुलामुळे त्याला स्वतःच्या आईस भेटता आले हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. पण त्या रस्त्यावरील कोडे अजूनही सुटलेले नाही. हे अजून रहस्य म्हणून कायम आहे.